संस्कार संस्कृती याची पायामुळे त्या त्या संस्कारांमध्ये आहेत, त्या आपल्या वाहत आलेल्या परंपरेमध्ये आहेत. आणि काय असतं, गंगा बघा, गंगा शुद्धीकरणाची मोहीमच करावी लागते, बरोबर, पण गंगोत्री ती शुद्ध आणि स्वच्छ असते. तसं आपण इतिहासामध्ये जितकं मागे जाऊ तितकं मला वाटतं आपल्या संस्कृतीचं खरं स्वरूप आपल्याला दिसू शकतं. आणि म्हणून मला असं वाटलं की संस्कृतचा अभ्यास करावा. इथे अनेकांना कुतूहल वाटलं असेल की जर अभिनयामध्ये एवढं करिअर आहे आणि आपल्याकडे मीडियामध्ये येणं हे फार मोठी गोष्ट मानली जाते, तर मग ते करत असताना हा अभ्यास का करावासा वाटला. तर याचं कारण एक जाता जाता सांगावं असं वाटतं की आपली मुळं कुठे आहेत. शेवटी अख्खा वृक्ष उभा असतो तर त्या मुळांच्या आधारावरती उभा असतो, आणि आपली मुळं इतकी खोल गेलेली आहेत की वरचा अख्खा वृक्ष कापला ना तरी सुद्धा तो पुन्हा उगवतो. हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. ही आपली हिंदू संस्कृती आहे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. कारण ती वृक्षाची पायामुळं इतकी खोल आहेत की तो वृक्ष मुळापासून उपटून काढणं कुणालाही शक्य नाही. म्हणून याचा अभ्यास करावा असा वाटला. आणि आजच्या विषयाला सुरुवात करत असताना विषयाच्या अनुषंगाने जसं जे सुचेल, जे आपल्याला वाटेल ते आपण बोलत राहूया. पण सुरुवात अर्थात आपल्या परंपरेप्रमाणे आपण गणेशाला वंदन करून करतो. तर आज गणपतीचा कुठला श्लोक न म्हणता, स्तोत्रातून नमन न करता एका गोष्टीतून नमन करूया. एक गणपती बाप्पाची गोष्ट सांगते. इथे अनेक लहान मुलंही आहेत, तर त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे का बघूया, आवडते का बघूया. किती गमतीशीर गोष्ट आहे बघा. आपल्याकडे ना गोष्टीतून शिकवण्याची पद्धत आहे. जितकं आपल्याकडे शिक्षण हे विद्यापीठातून होत असेल, शाळांमधून होत असेल, किंवा पूर्वीच्या काळामध्ये ज्या पाठशाळा होत्या, गुरुकुल पद्धती होती, त्यातून होत असेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शिक्षण हे आपल्याकडे कीर्तनातून झालेलं आहे, आख्यानातून झालेलं आहे, गोष्टी सांगण्यातून झालेलं आहे. मग माझी बहिणाबाईंसारखी आजी असते, कुठल्याही शाळेत गेलेली नसते, कुठलं सर्टिफिकेट नसतं तिच्याकडे, पण तिच्या गोष्टीमध्ये खूप खोल अर्थ असतो, तत्वज्ञान असतं. त्यामुळे गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण ही मला फार विशेष गोष्ट वाटते. आणि म्हणून आज शिक्षणाविषयी बोलायचं आहे. गणपती बाप्पा विद्येची देवता आहे, तर त्या विद्येच्या देवतेच्या एका गोष्टीने सुरुवात करूया. आता बघा, झालं काय, व्यास महोदयांनी ठरवलं महाभारत लिहायचं. मोठं प्रोजेक्ट है ना, नावातच महाभारत. महाभारताचं मूळ नाव जय असं आहे, पण महाभारत येते, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. आता हे महाभारत लिहायचं तर लिहून घेणारा पण तितकाच हुशार पाहिजे. कोणाला तरी तर डिक्टेट करायला लागणार ना. तेव्हा काही टाईपरायटिंगची सोय नव्हती, आजच्यासारखे लॅपटॉप नव्हते, लेखक स्वतःच आपले की बडवत आहे तसं नव्हतं. मग कुणाला लिहायला सांगायचं की जो व्यासांबरोबर बसून व्यासांचं महाभारत तितक्याच तत्परतेने लिहून घेऊ शकेल. तर व्यासांना आठवण झाली गणपती बाप्पाची. ते गेले गणपती बाप्पाकडे आणि त्याला म्हणाले, हे असं असं मला प्रोजेक्ट करायचंय, तर मला सहाय्य करशील का. आता तो विघ्नहर्ताय, सुख करताय, तो कसं नाही म्हणेल. पण तो म्हणाला, मी करेन, पण माझी एक अट आहे. आता बघा गोष्टीत किती गंमत आहे. या गोष्टीचं कारण काय सांगते. आपण विनायकाचं जे काही वर्णन करतो त्याच्यामध्ये तो कसा आहे, तो एकदंत आहे, त्याला एकच दात आहे बघा. तर गणपती बाप्पाचा दुसरा दात कुठे गेला याची गोष्ट, ठीक आहे. तर झालं काय, मग ते गेले आणि म्हणाले की असं असं प्रोजेक्ट आहे. गणपती बाप्पा म्हणाला, ठीक आहे, मी लिहायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, तुम्ही सांगताना थांबायचं नाही. तुम्ही थांबलात तर मी लिखाण थांबवणार, मग मी पुढे लिहिणार नाही. अखंड अविरत सांगत राहिला तरच मी लिखाण करणार आहे. आता बाप्पा येतो, बाप्पांनी अट ठेवली म्हटल्यावरती, पण तेही व्यास आहेत. व्यास म्हणाले, ठीक आहे, मग माझीही अट आहे. तुझी काय अट आहे बाबा. तर ते म्हणाले, मी सांगतोय ते समजल्याशिवाय लिहायचं नाही. नुसतं आपलं ऐकलं आणि लिहिलं असं नाही, त्याचा अर्थ उमगल्याशिवाय लिहायचं नाही. आणि आता व्यासांनी ही का अट घातली असेल, कारण तुम्ही महाभारताचा प्लॉट बघा. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात. असं म्हणतात की अख्खं जग हे व्यासांनी उष्टावलेलं आहे. आजही तुम्ही आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा तुम्ही अशा एकाही विषयाची कल्पना करा की जो तुम्हाला वाटतं हा विषय ना नवीन आला बरं का, हा विषय याआधी कधीच चर्चेला गेला नव्हता, तुम्ही महाभारतात शोधा, तिकडे तुम्हाला तो सापडेल. त्याचा काही ना काहीतरी धागा तुम्हाला सापडेल. आज लिव्ह इन रिलेशनशिप विषयी बोलतो आपण. महाभारतामध्ये गांधर्व विवाह आहे. आज ट्रान्सजेंडर्स बद्दल बोलतो आपण, महाभारतामध्ये आंबा आहे. सो
कुठलाही विषय, कारण संपूर्ण समाजाचं, समाज काय असतो याचा व्यासांचा अभ्यासच इतका दांडगा आहे की खरोखर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. पण महाभारताची कल्पना करत असताना सांगायचं आहे अखंड, आणि किती त्याच्यामध्ये किती जन्म आहेत, हा कोणाचा जन्म कुठे होतो, कोण कुठलं कुळ किती आहे, अख्खी ती कथा जी आहे ती इतक्या कुळांची कथा आहे, हे सगळं विचार तर करायला लागेल ना. आणि न थांबता कसं सांगायचं. मग व्यासांनी काय क्लुप्ती केली, व्यास मध्ये मध्ये कूट प्रश्न टाकायचे, कोडं टाकायचे. मग गणपती बाप्पाला ते कोडं सोडवलं, विचार करून समजल्याशिवाय उत्तर लिहिता येत नाही, त्यामुळे त्याला कोडं सोडवायला वेळ घ्यायला लागायचा. तेवढ्या वेळामध्ये व्यास पुढची कथा तयार करायची आणि मग न थांबता सांगायचं. आता ही युक्ती. आता त्या दाताचं काय झालं तर असं छान सगळं चाललं होतं, महाभारत सांगायला सुरुवात झाली, व्यास सांगतात, गणपती बाप्पा अगदी टपोऱ्या देखण्या अक्षरामध्ये ते टिपून घेत आहेत. हे सगळं सुरू असताना एकदा गणपती बाप्पाची लेखणी मोडली, पण थांबायचं तर नाहीये. त्यांनी दात तोडला, शाईत घातला आणि लिहायला सुरुवात केली. म्हणून बाप्पा एकदंत आहे. आता बघा, मला सांगा, शेवटी गोष्टी तो कोण तयार करतं? तुम्ही आम्हीच गोष्टी तयार करतो. आपल्या मानवी मेंदूतूनच गोष्टी येतात. ज्या गोष्टी आपण ऐकतो की नाही, त्या गोष्टी आपल्याला त्या समाजाविषयी सांगतात. ज्या समाजामध्ये इतक्या बुद्धिमत्तेची गोष्ट जन्माला येते, तो समाज किती बुद्धिमान असला पाहिजे, ती माणसं किती बुद्धिमान असली पाहिजेत की त्यांचे देवी देवता ह्या अशी कोडी घालतात एकमेकांना. आपल्याकडे इतक्या सुंदर सुंदर कथा आहेत. आता या कथांची ना सत्यासत्यता तपासणं हा भाग वेगळा आहे, पण त्या कथेतून तथ्य आपल्याला काय मिळतंय ते घेणं फार महत्वाचं आहे. अशीच एक सुंदर कथा, आपल्याकडे मंडन मिश्र नावाचे एक फार मोठे तत्वज्ञानी झाले, अतिशय विद्वान माणूस. हा, किती विद्वान असावे ते, तर असं म्हणतात की मंडन मिश्रांनी जे राघू मैना पाळले होते ना, त्यांच्याकडे आपल्याकडे असतात ना अंगणात पिंजऱ्यात पोपट, ते सुद्धा न्याय आणि मीमांसेची चर्चा करायचे, तत्वज्ञानाची चर्चा करायचे. इतकं म्हणजे त्या घरामधलं वातावरण काय असेल. हा, या मंडन मिश्रांवरून सावरकरांची आठवण झाली म्हणून सांगते. सावरकरांनी जेव्हा ते अंदमानमध्ये कोठडीमध्ये होते, त्यावेळेस त्यांच्या कोठडीच्या बाहेर काही नाही हो, एकांतवास ना, पूर्णपणे एकांतवास. हा, अंधारी कोठडी, त्यांना चंद्रही दिसायचा नाही. एक दिवस त्यांना चंद्र दिसला, त्याच्यावरती त्यांनी कविता केली होती. इतका त्यांना आनंद झाला की आज मी चंद्र पाहिला. माणूस चिटपाखरू त्यांना दिसणार नाही याची सोय करण्यात आली होती. तुमच्यापैकी जर कोणी जाऊन ती कोठडी पाहिली असेल तर एक फक्त खिडकीचा एक छोटासा चौकोन, तोही वर कुठेतरी जिथून काहीही दिसणार नाही, तिथे एक दोन बुलबुल येऊन बसायचे. हा, आणि त्या बुलबुलांचं गाणं ऐकायला मिळणं हे म्हणजे आपण जिवंत आहोत असं सावरकरांना वाटायचं. इतक्या त्या एकांतवासामध्ये त्यांना तो एक दिलासा असायचा. तर त्यांना तिथे अंदमानच्या कोठडीमध्ये मंडन मिश्रांची आठवण झाली आणि ते असं म्हणाले की मंडन मिश्रांच्या घराच्या बाहेर जर राघू मैना न्याय आणि मीमांसाची, शास्त्रार्थाची, शास्त्रग्रंथांची चर्चा करत होते, तर मी कोण आहे. सावरकरांची विनोद बुद्धी पण फार तल्लख होती. ते म्हणाले ते मंडन मिश्र होते, मी बंडन मिश्र आहे, मी बंड करणार आहे. आणि मी कसं बंड करणार आहे, तर माझ्या कोठडीच्या बाहेर हे जे बुलबुल आहेत ना, ते उद्या क्रांतीची गाणी गातील. पण हे सावरकर कसे घडतात, कारण त्यांच्यासमोर मंडन मिश्रांसारखे आदर्श आहेत. त्यांच्यासमोर एक विद्वत्तेची, अगस्त्य ऋषींपासूनची एक थोर परंपरा त्यांच्यासमोर उभी आहे आणि ती परंपरा त्यांनी त्यांच्या मनामध्ये जागती ठेवलेली आहे. म्हणून त्यांना हे असं काहीतरी सुचू शकतं ना. हे सुचण्यामध्ये ही आपली परंपरा कुठेतरी आहे आणि इतकी थोर आहे ना आपली परंपरा. मी म्हटलं तसं की गंगोत्रीच्या जितकं जितकं जवळ जावं तितकं तितकं पाणी अधिकाधिक आपल्याला विशुद्ध स्वरूपामध्ये बघायला मिळतं. तसं तसं आपण जितके जितके मागे जातो ना, समाजाचं एक इतकं नितळ स्वरूप बघायला मिळतं. कुठलीही लपवाछपवी नाही, जे आहे ते साधं सरळ समोर असं रूप जे आपल्याला समाजाचं, आपल्या भारतीय समाजाचं बघायला मिळतं, ते उपनिषदांमध्ये बघायला मिळतं. आज मी मनोबलमध्ये मुलांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा मी एक छोटीशी गोष्ट त्यांच्याबरोबर शेअर केली, जी मला तुम्हालाही सांगायला आवडेल. किती मी मगाशी म्हटलं तसं गोष्टीमधून शिकवणं किती छोटीशी गोष्ट असते. त्या गोष्टीमध्ये काही आजच्यासारखे खूप टर्न्स आणि ट्विस्ट असायला लागतात असं नाही. आपल्या डेली सोपला कशी गोष्ट नसतेच, हो की नाही. आमच्या बालिकांमध्ये बघा, तुम्ही शेवटी कंटाळता, आता कधी बंद करणार असं विचारायला लागता.
हा, पण तितक्यात काहीतरी आम्ही असं घडवतो की परत तुमचा उत्साह वाढतो, मग परत तुम्ही बघायला लागता. चांगलं आहे. पण त्या गोष्टींमध्ये किती तथ्य असतं माहित नाही. आपल्या उपनिषदांच्या गोष्टीमध्ये मात्र खूप तथ्य दडलेलं असतं. गोष्ट दिसायला छोटीशी 4 ओळींची गोष्ट असते कदाचित, कदाचित एखादा छोटासा संवाद असतो, पण त्याच्यामध्ये इतकं गूढ काहीतरी सांगितलेलं असतं. आणि जे ना एकदा आपल्या मनावरती बिंबलं की तो संस्कार होऊन जातो, ते पुसलं जात नाही, इतका तो ठळक असा संस्कार असतो. तर ही छोटीशी गोष्ट आहे. 2 गुरु शिष्य एकमेकांशी बोलतायत. मुळात ना उपनिषद या शब्दाची व्याख्याच काय माहितीये का? उपनिषद, गुरुच्या पायाशी जाऊन बसणं. उपनिषद हा अख्खाच गुरु शिष्यांचा संवाद आहे. गुरु जवळ शिष्याने जाऊन, आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे बघा. आजच्या काळातल्या या सगळ्या मुलांना आता ही गोष्ट दुर्मिळ होऊ लागली आहे, कारण अलीकडे आपल्याला असं वाटतं की ऑनलाईन पण शिकलं जातं. ऑनलाईन शिक्षण हा टेक्नॉलॉजीचा उत्तम पर्याय आहे, पण शेवटी गुरुमुखातून शिकणं, गुरुच्या सानिध्यात शिकणं ही फार वेगळी गोष्ट असते. कारण ना लेक्चर फक्त लेक्चर नसतं बघा. आज मी जेव्हा संस्थेमध्ये फिरत होते, यजुर्वेंद्र सरांबरोबर फिरत होते, मुलं त्यांना बघितल्यानंतर त्यांना येऊन मिठी मारत होती. ही मिठी ऑनलाईन नाही होऊ शकत ना. तर हे गुरु शिष्यामधलं जे नातं आहे, आपल्याकडे गुरु शिष्याच्या नात्याला इतकं पावित्र्य दिलेलं आहे, इतकं त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. ते पित्यापेक्षाही, जन्मदाता पिता असतो त्याच्यापेक्षाही गुरु मोठा असतो. कारण जन्मदाता पिता फक्त जन्म देतो, पण हा जन्म कसा सार्थकी लावायचा हे आपल्याला गुरु शिकवतो. त्यामुळे गुरुचं महत्व हे आपल्याकडे खूप अनन्यसाधारण आहे. आणि गुरुच्या सानिध्यात जाऊन जेव्हा आपण शिकतो ना, कारण गुरु आपल्याला घडवतो, ते नुसतं पुस्तकी शिक्षण नसतं. म्हणजे मला आठवतं माझा मामा कॉलेजमध्ये प्रोफेसर होता, पण तो कॉमर्सला शिकवायचा. आता कॉमर्सचे वर्ग तुम्हाला माहिती आहेत, 120 मुलं पटावरती आहेत, त्यातली 12 येतात. लेक्चर कुणी घेतलंय आणि कुणी अटेंड केलंय हे कुणालाही कळत नाही. बहुतेकदा शिक्षकही, म्हणजे आता मुंबईकडच्या कॉलेजेसची अवस्था तर बरेचदा अशी असते की पटावरती विद्यार्थी असतात, पण ते प्रत्यक्षात वर्गात येत नाहीत. शिक्षक जातात, जे आहेत त्यांची हजेरी घेतात, थोडं काहीतरी शिकवतात, परत येतात. बरं, पुढच्या वेळेस गेल्यावर परत नवीन कोणतरी मुलं असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही कंटिन्युअन्स, ज्याला आपण म्हणतो की हे माझे विद्यार्थी, असा काही बॉन्ड डेव्हलप झालेला नसतो. एक दिवस मी मामाकडे गेले होते आणि मला माझ्या ज्या गाईड आहेत डॉक्टर मंजुषा गोखले, त्यांचा फोन आला. त्यावेळेस मोबाईल वगैरे पण अगदी जस्ट सुरू झाले होते, असा तो काळ होता. माझ्या मामाला इतकं आश्चर्य वाटलं की तुझ्या प्रोफेसरला तुझं नाव माहितीये. म्हटलं नाव माहितीये? म्हटलं अरे त्या माझ्या आईसारख्या आहेत आणि मी त्यांच्या घरी जाऊन शिकते, तुला त्या वर्गाच्या बाहेर शिकवतात? म्हटलं वर्गाच्या बाहेर शिकवतात म्हणजे मी नाटकात वगैरे काम करत होते त्या काळात. तर माझ्या बाईंची मला अशी सूचना होती की समजा माझा 4ला शिवाजी मंदिरला प्रयोग आहे आणि माझं कॉलेज तिथून शिवाजी मंदिर पासून जवळ आहे, तर 2:30 वाजेपर्यंत मी वर्गात असायचे. 2:30 वाजता वर्ग चालू असताना बाई मला सांगायच्या की अगं तुझ्या प्रयोगाची